हॅलो फॅमिली, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर स्वागत आहे तुमचं मनीषा ब्लॉगमध्ये. तर आज ना माझ्याकडे खूप वेळ होता, कारण आज मी स्कूलला गेल्यामुळे ना माझ्याकडे भरपूर असा वेळ होता. तर आज मला असं विचार आला की आज कशाचा ब्लॉग बनवावा. त्यामुळे ना मी तुमच्यासोबत अशी युनिक अशी रेसिपी शेअर करते आज चिकनची. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आज झालं असं की रिकामा वेळ असल्यामुळे ना मी थोडा वेळ मोबाईल बघत बसली. नंतर ना मला खूप बोर होत होतं, कारण मी घरी नसल्यामुळे. आज विचार आला की आज चिकनची भाजी मी तुमच्यासोबत शेअर करते युनिक अशी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ना थोड्या वेळानंतर विवांश पण घरी येऊन गेला होता. घरी आल्यानंतर बघा कशी मस्ती चालू होऊन जाते त्याची. नंतर ना तो आला किचनमध्ये, पण मम्मा मलाच घेऊन बस, तू काम पण नको करू बोलत होता बघा. नंतर त्याचे पप्पांना कामाला जायला लागले, तर तो त्याच्या पप्पाच्या पण मागे लागला की मी पण येतो तुमच्यासोबत. आणि दुकानावर गेला आणि खाऊ घेऊन आला तो तिकडनं जाऊन त्याला. हे बघा, मला सांगतो मस्त लागते म्हणून. नंतर ना त्याला दूध पियाला देऊन दिलं. बघा कशी मस्ती करतोय, सोबत पेन्सिल सोडतच नाही. नंतर ना त्याचे कपडे बदलवून घेतले, कारण कपडे खराब केले होते त्याने. आणि ना मी थोडी नेल पॉलिश घेतली मी लावायला, तर त्याने लगेच घेऊन घेतली. बोलतोय मी लावतो, तू कशाला लावते. आणि मला दाखवतो, पण बघ पुसली म्हणतो मी नेल पॉलिश. नेल पॉलिश झाल्यानंतर ना मी मेथीची भाजी घेतली तोडायला, तर तो मेथीची भाजी पण तोडू नाही देत. तो बोलतोय मीच तोडतो म्हणून. बघा कशी तोडतोय, तो खेळतोय त्याच्यासोबत. बघा कसा व्हिडिओमध्ये पुढे पुढे खेळतोय मस्त. आणि मी पटकन अशी मेथीची भाजी तोडून घेतली. नंतर तो पण बसला इकडल्या साईडला तोडायला. नंतर मेथीची भाजी मी तोडून घेतली अशी पटकन. तर चला आता मी तुम्हाला दाखवते. नंतर मी पीठ चुरून घेतलं पटकन असं, त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घेतलं. पीठ तर माझं झालं आता चुरून. नंतर मी टमॅटो आणि कांदा आणि लसूण मिरची असं घेऊन घेतलं. टमॅटो काटून घेतला, नंतर कांदा पण कापून घेतला असा पटकन असा. लसूण आणि मिरची ना मी काही कापली नाही, ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतली मी. नंतर ना कढईमध्ये तेल तापल्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा टाकला. कांदा थोडा परतून झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये टमॅटो टाकून घेतलं. टमॅटो टाकल्यानंतर ना त्याच्यामध्ये जे बारीक केलेली होती मी लसूण आणि मिरचीची पेस्ट, ते पण टाकून घेतली मी त्याच्यामध्ये. नंतर ना मीठ, हळद आणि धने पावडर असा मसाले, सुके मसाले त्याच्यामध्ये टाकून घेतले. एव्हरेस्टचा असा मसाला, चिकन मसाला जो असतो ना, तो वाला पण टाकून दिला मी त्याच्यामध्ये. आणि थोडं अजून परतून घेतलं त्याला. थोडं परतून झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये चिकन टाकून घेतलं मी. चिकन टाकल्यानंतर ना चिकनला सुद्धा थोडं परतून घेतलं. नंतर त्याच्यावरती ना झाकण ठेवून घेतलं चिकन शिजेपर्यंत. चिकन शिजेपर्यंत ना मी इकडल्या साईडला जे भांडे धुतलेले होते ना, ते आणले आणि ते लावून घेतले असे.
भांडे लावून घेतल्यानंतर ना मेथी अशी स्वच्छ पाण्याने अशी 1-2 पाण्याने धुवून घेतली बघा. नंतर ते धुतल्यानंतर मी चिकन शिजल्यानंतर ना त्याच्यामध्ये मेथीची भाजी टाकून दिली. ते टाकल्यानंतर ना थोडा वेळ अजून झाकण ठेवून दिलं ते शिजेपर्यंत. तोपर्यंत एक साईडला मी पटपट अशा चपात्या करून घेतल्यानंतर, कारण की विवांश थोडा टाइम खेळत होता बाजूला, त्यामुळे पटपट अशा चपात्या करून घेतल्या. नंतर बघा अशी झाली ही भाजी. एकदा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, खूप छान भाजी होते. मेथी आणि चिकन मिक्स खूप छान लागते ही भाजी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल. आणि आपली व्हिडिओ नक्की बघा रोज. आणि नंतर ना मी असा किचन वटा असा क्लीन करून घेतला. नंतर बघा अशी भाजी झाली. तर आजच्यासाठी इतकंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.